हॅलो हॅलो. जाऊयात मॅचकडे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील जाणता राजा वारदोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्री गणेश गिरवले. अगदी पहिल्याच बॉलवरती इथे धावा मिळाल्या त्या एक. अगदी ड्राईव्ह केलं होतं ऑन साईडला या बॉलला आणि एक सिंगल तिथे कंप्लीट केली जाते. सुरुवात चांगली झाली आहे दोन्ही टीमची. पहिल्याच बॉलवरती कोणताही झटका दोनही टीमला बसला नाहीये. एक धाव. 4 षटकांचा सामना आहे आणि दुपारचं सत्र खऱ्या अर्थानं चालू आहे. अशा सत्रामध्ये धावा येत असतात आणि आतापर्यंत आपण प्रत्येक सामना चेस होताना पाहिलाय. आजच्या या चौथ्या दिवसामध्ये उचली होती या बॉलला निर्धाव बॉल पाहायला मिळतोय. समाधान तिथे गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतोय गिरवले संघाविरोधामध्ये. डॉट बॉल आता इथून आलाय. अगदी हा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केले. स्क्वेअर कटचा फटका होता. फ्लाय स्लिप आणि पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव मिळाली जाते श्री गणेश हिरवले टीमला. या एकीच्या साह्याने आता एकूणच धाव फलक येते 2. आता ऑफ ड्राईव्हचा फटका खेचायचा होता. अगदी चांगली लाईन लेंथ हाताळली जाते समाधानच्या माध्यमातून. वेगवान डिलिव्हरी होती आणि डॉट बॉलची सांगता होती गिरवले संघाविरोधामध्ये खेळ करत असताना. थोडा वेळ सामने थांबले होते, त्यानंतर पुन्हा एकदा सुरुवात झाली. चांगली खेळी आतापर्यंत तरी पहिल्या षटकामध्ये दोनही टीमच्या माध्यमातून. वेगवान बॉल परंतु फुलटॉस देखील होता. एकच धाव तिथे मिळाली जाते. खराब बॉल वरती देखील तिथे आक्रमण झालं नाहीये गिरवले संघाकडून. एक आणखी एक सिंगल आणि या एकीच्या साह्याने आता 3 धावा एकूणच धाव फलकावरती पाहायला मिळतात श्री गणेश गिरवले टीमच्या. खोलात टाकलेलं चेंडू बॅटला ब्रश झालं होतं. नॉन स्टॉप रिजन मध्ये ट्रॅव्हल देखील होतं. एक धाव कंप्लीट. फंबल झाले होते, दुसरी देखील कंप्लीट होऊ शकली असती. एकी वरतीच समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 1 समाप्त झालाय आणि 4 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पहिलं षटक खऱ्या अर्थाने समाप्त झालंय आणि 4 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 18 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. तेजस नवीन पहिलाच तेजस 6 बॉल. अगदी ड्राईव्ह केलं जातं एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये. चेंडू फंबल झालेत आणि 2 तिथे कंप्लीट सहज आणि फेकी अगदीच वाईड करण्यात आली तेजस पासून, अगदीच लांब. घाई करण्याची गरज तिथे नव्हती आणि तत्पूर्वी 3 धावा कंप्लीट केल्या जातात. सात धावा आता धाव फलकावरती पाहायला मिळतात श्री गणेश गिरवले टीमच्या. खोलात टाकले ह्या बॉलला समोरच्या क्षेत्रामध्ये. चेंडू अगदी ट्रॅव्हल केला जातोय. एकच धाव तिथे मिळेल. या एकीच्या साह्याने 8 धावा आता एकूण धाव फलकावरती. थोडी गेम जर आता इथून पाहायला गेलं शांत झाली आहे. दुपारचं सत्र आहे. अशा सत्रामध्ये बऱ्याचदा वेळेला पाहिलंय की फटकेबाजी होत असते, हाय स्कोरिंग मॅच पाहायला मिळतात. परंतु या मैदानावरती आतापर्यंत अजूनही एकही सामना हाय स्कोरिंग पाहायला मिळाला नाहीये.
हा फटका लाजवाब बॅटच्या स्लॉट मध्ये होता आणि समोर पार्किंग प्लॉट मध्ये पाठवला. आलाय षटकार. धन्यवाद. अगदी स्टँड अँड डिलिव्हर इथे षटकार पाहायला मिळाला. एकूण 7 धावा होत्या, त्यानंतर आली एक सिंगल. एकूण 8, त्यानंतर आला हा षटकार. एकूणच धाव फलक जाऊन पोहोचले 14 या अंकांवरती. पहिल्या षटकामध्ये 4 धावा होत्या, त्यानंतर आता आक्रमण चढवलं जाते. हा बॉल आता डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येतील. एक कंप्लीट झाली आहे. एकाच धावेवरती तिथे समाधान मानवावं लागेल. 15 धावा आता एकूणच पाहायला मिळतात. पहिल्या 2 षटकांचा खेळ इथून चालू आहे. दुसरं षटक खऱ्या अर्थानं मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये समाधान यांनी फक्त 4च धावा खर्च केल्या. इथे ड्राईव्ह केलं या बॉलला. एक सिंगल, आणखी एक कंप्लीट, आणि या एका सिंगलच्या साह्याने 16 धावा. खऱ्या अर्थाने बराचसा उशीर इथे वार्दोली टीमने केला होता. इथे वार्दोली टीमला कंपल्सरी ड्रेसिंगचा देखील स्पर्धेचा नियम आहे आणि त्या अर्थी इथे 2 धावांची पॅनल्टी वार्दोली टीमला असेल. इथे डॉट बॉल आलाय. पाणी घेऊन जायचे. जे काही पेनल्टीच्या धावा असतील त्या वार्दोली टीम जेव्हा दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजीसाठी येईल, पहिलं षटक संपल्यानंतर त्या धावा त्यांच्या पहिल्या षटकाच्या टोटल मधून मायनस केल्या जातील. धन्यवाद. लगातारच्या 2 षटकारांसाठी सन्माननीय किरणजी हातमोडे साहेबांकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. गिरवले संघाच्या पाठीराखेत खरं तर किरणजी हातमोळे त्यांच्या माध्यमातून लगातारच्या 2 षटकारांना 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. एकूणच धाव फलक आता जर पाहायला गेलं 2 षटक समाप्त झालेत आणि 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आता तिसरं षटक मार्गस्थ आहे. स्लोवर बॉल होता. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल कंप्लीट. या एका सिंगलच्या साह्याने आता 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. सतरा धावा झाल्यात. जगदीश गोलंदाजी करतात. सतरा धावा पाहायला मिळतात. जगदीश गोलंदाजी करतात. ऑन साइडला फटका लाजवाब आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहेत. त्यांच्या आवा कॅचच्या बाहेर आलाय. 4 धावसंख्येसाठी चौकार. धन्यवाद. चौकार आलाय आणि चौकाराच्या साह्याने आता VC पार धावसंख्या जाऊन पोहोचली 21. ऑन साइडला फटका लाजवाब आहे. समोरच्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑनला क्लिअर करत असताना दर्जेदार षटकार. धन्यवाद. अगदी जगदीश यांच्या मागील 3 बॉल्स वरती जर पाहायला गेलं 15 धावा खर्च केल्यात आणि एकूणच धावा जाऊन पोहोचल्यात त्या 27 धावा.
पुन्हा एकदा चेंडू बॅटला ब्रश, तेजस करणार नाहीयेत कोणती चुकी, फलंदाज झालेत तिथे बाद. पहिला झटका लागलाय 27 धावसंख्येवरती. आता नवीन बॅटर दीपेश पाहायला मिळतील. तिसरं षटक खऱ्या अर्थानं मार्गस्थ. 27 धावा आहेत धाव फलकावर. अजूनही एक षटक इथून येणं बाकी आहे आणि काही चेंडूंचा खेळ आता इथून बाकी असेल या षटकातील. नवीन बॅटर दीपेश पाहायला मिळत आहेत. इथे कॅश प्राइज आले गिरवले टीमसाठी. सन्माननीय विश्वजितजी मोरे साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त लगातारचे 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल मनीषजी मोरे यांच्या साहेबांच्या वतीने. लगातारचे 3 षटकार 1000 रुपयांचं कॅश प्राइज मनीषजी मोरे. जाऊयात मॅच कडे. खूपच आउटसाइड दी ऑफ स्टंपचा बाहेरचा हा बॉल. अवांतर स्वरूपात धाव. 30 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. दीपेश नवीन बॅटर. इथे पुन्हा एकदा बाहेरचा बॉल होता त्याच्यावरती प्रहार करायचं होतं. निर्धाव बॉल आलाय. 3 षटक समाप्त झालेत आणि 30 धावा 10च्या सरासरीने पाहायला मिळतात देऊया संधी डीजेला. धन्यवाद. रिटायर हर्ड इथे बॅट्समन होतात. आता शेवटचे 6 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून या स्पर्धेतील पहिली सेमीफायनल या सामन्यानंतर पाहायला मिळेल. गुंडगे आणि त्यांच्या विपक्षामध्ये मानगाव. हाफ ट्रॅकर बॉल होता. पुल करणं अपेक्षित होतं. अगदी खालीच बॅट राहिली. एक सिंगल कंप्लीट. फंबल झालेत. समाधान तिथे होते आणि एकीला दुहेरी मध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा झाल्यात. 33 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. जीवन आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतात वारदोली संघासाठी. ऑन साइडला फटका खेचण्याच्या नादामध्ये आणखी एक निर्धाव बॉल. हा फटका लाजवाब आहे. मिड विकेट मध्ये 6 धाव संख्येसाठी आलाय षटकार. धन्यवाद. इथे षटकार आलाय आणि षटकाराच्या साह्याने 39 धावा
आता निश्चितच इथून कॅश प्राइज मिळवण्याची संधी असेल. लगातारचे 2 षटकारांसाठी किरणजी हातमोडे यांच्याकडून 500 रुपये आले होते. अगदी पहिल्याच बॉलवरती इथे षटकार आलाय. अजूनही काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. 39 धावा. हाफ ट्रॅकर बॉल. पंच निश्चितच आता दंडित करतील आणि व्हाईट बॉलची घोषणा इथे झाली आहे. व्हाईट बॉल आलाय. अवांतर स्वरूपात धाव. 40 धावा धाव फलकावरती आता जाऊन पोहोचल्यात. ते प्रथम फलंदाजी करत असताना जय गणेश गिरवले टीमच्या. बारदोली संघाविरोधामध्ये खेळ चालू आहे. सातत्यपूर्व या दोनही टीम पनवेल विभागामध्ये खेळ करत असतात आणि आज कर्जत नगरीमध्ये बेकरे गावामध्ये खेळ करण्यासाठी इथे आलेत. बराचसा दूरवरचा प्रवास दोनही टीमने ट्रॅव्हल केलाय आणि पहिल्या फेरीतील चौथा सामना खेळण्यासाठी एकमेकांच्या विरोधामध्ये इथे आता तब्बल 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हा फटका अगदी मागच्या क्षेत्रामध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चिरत चाललाय. 4 धावसंख्येसाठी आलाय चौकार. धन्यवाद. इथे महत्वाच्या क्षणी चौकार आलाय आणि 44 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. जय गणेश श्री गणेश गिरवले टीमच्या 44 धावसंख्येवरती खेळतोय. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. जीवनच्या विरोधामध्ये हल्ले चढवले जात आहेत. षटकार देखील आलाय. याच गोलंदाजाच्या विरोधामध्ये चौकार देखील आलाय. शेवटचे काही बॉल इथून. चेंडू बराच काल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आणि बॉल मध्ये चेस लागली आहे. ऐन मोक्याच्या वेळी झेल ड्रॉप झालाय. 1 कंप्लीट 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आहे आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज तिथे धाव बाद होतात. तत्पूर्वी आपण पाहता या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय राजेशजी कराले साहेबांचं आगमन झालंय. त्याचबरोबर त्यांच्या समवेत गरिबांचे कैवारी दिनेश बुवा कराले आणि नरेश गजानन कराले ते देखील उपस्थित झालेत. मी आपणा तिघांस विनंती करतोय की आपण या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलात तर मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. आपले देखील स्पर्धेच्या वतीने सहर्षमय स्वागत. आणि सन्माननीय दिनेश बुवा कराले हे मोरिया ग्रुपचे देखील प्रोप्रायटर आहेत. त्यांना देखील मी विनंती करतोय त्यांनी देखील व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. आणि त्याचबरोबर बेकरे गावचे सर्वच ग्रामस्थ आणि वरिष्ठ नागरिक आपण स्थानपन्न व्हायचे व्यासपीठावरती. पुनश्च एकदा आता इथून कॅश प्राइज बहुतेक येते गिरवले टीम साठी. गायक मनोजजी कराले यांच्याकडून षटकार मारला तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज या फलंदाजासाठी असेल. त्यांचे खऱ्या अर्थाने जावई आहेत. या षटकारासाठी 1000. ड्राईव्ह केले ऑन साइडला. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. डेंजर एंड वरती थ्रो अपेक्षित होतं परंतु इथे मिळाल्या जात आहेत 2 आणि षटक क्रमांक अगदी जर इथून पाहायला गेलं 4 देखील समाप्त झालंय आणि 4 षटकांच्या खेळानंतर एकूणच धावा झाल्यात त्या
48 धावा झाल्यात आणि 49 धावांची इथून गरज असेल ते मात्र जाणता राजा वारदोली टीमला 49 इथून बनवाव्या लागतील येणाऱ्या 24 मध्ये. आणि पहिलं षटक संपल्यानंतर 2 धावांची पॅनल्टी म्हणजे एकूणच जर पाहायला गेलं एक षटक संपल्यानंतर 50 धावा होतील आणि 51 धावांची गरज असेल. विनंती करतो यापुढील होणारा सामना सेमीफायनल नंबर 1 मानगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये गुणगे. दोनही टीमचे कर्णधार अगदी व्यासपीठाकडे रवाना होताना पाहायला मिळतात. चला गुणगे टीम, आपण देखील आपला कर्णधार व्यासपीठाकडे पाठवायचे. यानंतर आपण सेमीफायनलची मॅच खेळवणार आहोत. एकूणच 2 धावांची पॅनल्टी इथे देण्यात येईल जाणता राजा वारदोली टीमला. श्री गणेश गिरवले संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना दोन्ही टीमचे कर्णधार इथे उपस्थित झालेत. मी सन्माननीय संकेतजी कराले साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते गुणगे आणि त्यांच्या विपक्षामध्ये मानगाव संघादरम्यान नाणेफेकीचा कौल करायचे. मानगाव संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. अगदी लगेचच आपण डिसिजन देखील आमच्यापर्यंत पोहोचवा. मानगाव संघ नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी सेमीफायनल मध्ये आमंत्रित करतील गुणगे टीमला. चला डीजे. चोवीस मध्ये 48 बनवायचे. अर्जुन आणि तेजस सलामीची जोड साखळी पाहायला मिळते जाणता राजा वारदोली टीम कडून. 48 पाहिजेत. पेनल्टीच्या धावा आपण नंतर ऍड करूयात. 48 झाल्यात, 49 पाहिजेत. एकूण तशा पेनल्टीच्या धावा ऍड करून 50 धावा म्हणजे येणाऱ्या 24 मध्ये 51 बनवायचे. वारदोली संघाच्या कोणत्याही खेळाडूने पहिल्या बॉलवरती चौकार षटकार ठोकला तर सन्माननीय दिनेश बुवा कराले यांच्याकडून
₹200 कॅश प्राइज असेल. पेनल्टीच्या धावा आपण तशा पहिल्या षटक संपल्यानंतर ऍड करतो. तसं बघायला गेलं तर 49 बनवायचे 24 मध्ये आणि पहिलं षटक संपल्यानंतर त्या धावा ऍड होतील म्हणजे 51. सामन्याला होतीये सुरुवात. दीपेश गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत पंचांच्या डाव्या बाजूने. समोर अर्जुन असतील 24 मध्ये 49 बनवत असताना. या पुढील होणारा सामना सेमीफायनल जी की 2 षटकांची खेळवली जाईल. दोनही टीमने याची नोंद घ्यायची आहे. तत्पूर्वी आपण पाहताय दिनेश बुवा कराले यांचं आगमन झालंय. आपले देखील स्पर्धेच्या वतीने सहर्षमय स्वागत. पहिल्याच बॉल वरती दिनेश बुवा यांनी लावलेलं कॅश प्राइज इथे लागू देखील झालंय फलंदाज अर्जुनला. पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय आणि चौकाराच्या साह्याने खातं देखील उघडलंय जाणता राजा वारदोली टीमचं. श्री गणेश गिरवले संघाविरोधामध्ये खेळत असताना अर्जुन पहिल्याच बॉल वरती हावी ठरलाय दीपेशच्या विरोधामध्ये. पहिलाच चौकार. इथे पुन्हा एकदा चेंडू बॅटला ब्रश झालाय परंतु झेलची संधी तिथे निर्माण होती. निर्धाव बॉल इथे आलाय. 2 मध्ये 4 झालेत. दोन बॉल झालेत. 4 धावा आहेत. पहिल्याच बॉल वरती चौकार. त्यानंतर चांगलं कमबॅक दीपेशच्या माध्यमातून. वेगवान बॉल. अतिशय वेगवान बॉल होता परंतु पंच सांगतात इट्स अ वाईट बॉल. अगदी वेगावरती स्वार झाला होता गोलंदाज इथे परंतु लाईन लेन थोडी भरकटलेली. अवांतर स्वरूपात आता धाव मिळाली जाते जाणता राजा वारदोली टीमला. या अवांतरच्या साह्याने 5 धावा पाहायला मिळतात. पुढे सरसावल्यात. फटका लाजवाब आहे. लाजवाब ऑफ ड्राईव्हचा फटका. सीमा रेषा पार धाडलाय. आलाय षटकार. पहिल्या 3 बॉल मध्ये तब्बल 11 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. दीपेश वरती हल्ला चढवला जात आहे अर्जुनच्या माध्यमातून. पहिल्याच बॉल वरती चौकार. त्यानंतर डॉट. त्यानंतर अगदी अवांतर स्वरूपात आणि त्यानंतर आला हा षटकार. एकूण 3 बॉल फेकले गेलेत. 11 धावा धाव फलकावरती. दीपेश वरती आता दडपण पाहायला मिळेल अर्जुन यांच्या विरोधामध्ये गोलंदाजी फेकत असताना. पुढे सरसावून आणखी एक मारण्याचा प्रयत्न. आणखी एक निर्धाव बॉल. दीपेश ने जर इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जी की आता इथून इम्पॉसिबल आहे. सागरजी पाटील यांच्याकडून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज होतं परंतु ते आता इथून इम्पॉसिबल असेल. बराचसा चेंडूने उचली घेतली. त्याच्यावरती फटका फसला. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि चुकी झाली आहे. अर्जुन सारख्या महत्वाच्या फलंदाजाला दिलाय तुम्ही इथून जीवनदान. 2 धावा इथे कंप्लीट. 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. शेवटचं बॉल आता इथून या षटकातील बाकी असेल. तेरा धावा धाव फलकावरती आहेत. हा बॉल अगदी वेगवान होता. निर्धाव
इथे पाहायला मिळतोय. षटक क्रमांक अगदी जर इथून पाहायला गेलं एक समाप्त झाले. 13 धावा धाव फलकावरती आहेत आणि आता इथून तब्बल 51 धावा बनवाव्या लागतील. पेनल्टीच्या 2 धावा ऍड केल्या जात आहेत श्री गणेश गिरवले टीम मध्ये. आधी 48 होत्या, इथे आल्या 2 म्हणजे एकूण झाल्या 50. येणाऱ्या 24 मध्ये 51 बनवायच्या होत्या. धन्यवाद. चला गिरवले टीम, आपल्याला आता पुढील 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं हाताळायची आहेत, अन्यथा चौथ्या षटकामध्ये आपल्याला पॅनल्टी असेल. आणि गिरवले संघाच्या कोणत्याही खेळाडूने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर करंजी हातमोडे यांच्याकडून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आणि आता मानगाव टीम साठी एक आकर्षक प्राइज देखील आलंय. जर त्यांनी इथून फायनल जिंकली तर भगवानजी कराले यांच्याकडून त्यांना गोवा ट्रिप अगदी फ्री. जर मानगाव संघाने इथून जर फायनल मारली तर गोवा ट्रिप अगदी निशुल्क त्यांना अख्ख्या टीमला फ्री मध्ये जायला भेटेल. सन्माननीय भगवानजी कराले यांच्याकडून एक कॅश प्राइज आले. आणि श्री गणेश गिरवले साठी देखील जर पाहायला गेलं किरणजी हातमोडे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक इथून जर मिळवली. इथून आता 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 13 धावा धाव फलकावरती आहेत. राज गोलंदाजीसाठी आलेत समोर तेजस. पहिलाच बॉल अगदी उलट्या दिशेने धावत, आता चुकी करणार नाहीयेत फलंदाज. तेजस इथून बाद व्हायला पाहिजे. तर पहिल्याच बॉल वरती झटका बसलाय. राजने कमबॅक करून दिले. तेजसला इथे माघारी परतावं लागले. आता येणाऱ्या 17 बॉल्स मध्ये 38 धावसंख्येची गरज आहे. नवीन बॅटर अंकुश, कल्पेश 17 मध्ये 38, 13 धावा धाव फलकावरती आहेत. राज चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळाली आहे. विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयांचं कॅश प्राइज देखील आहे किरण हातमोडे यांच्याकडून. विनंती करतोय किरणजी हातमोडे आपणास की आपण देखील स्पर्धेचा आनंद व्यासपीठावरून घ्यायचा. आपण देखील या इकडे. पहिलाच बॉल अगदी कल्पेश साठी ड्राईव्ह करायचं होतं. डॉट बॉलची सांगता. चांगली गोलंदाजी राजच्या माध्यमातून. डॉट बॉल आलाय. तर 16 मध्ये 38 बनवायचे. हा फटका अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये ट्रॅव्हल झाला. एक सिंगल कंप्लीट. एकीच्या साह्याने धावा एकूणच झाल्या त्या 14. आता इथून 37 बनवायचे येणाऱ्या बॉल्स मध्ये. 15 मध्ये 37. चेंडू बॅटला ब्रश झाला. डॉट बॉलची सांगता. चांगली गोलंदाजी. आता 14 मध्ये 37. समीकरण प्रत्येक निर्धाव बॉलने आता जड होताना दिसेल जाणता राजा वारदोली टीम साठी. 14 धावा धाव फलकावरती आहेत. राजने कमबॅक करून दिले आपल्या गावासाठी. हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यावरती शॉर्ट आर्म जॅप पाहायला मिळाला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चुकी झाली आहे. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील सहज कंप्लीट केली जाते. एकूणच धावा आता झाल्यात त्या 5 बॉल मध्ये 16. आता 35 ची गरज आहे.
35 धावसंख्येची गरज येणाऱ्या 13 बॉल्स मध्ये जाणता राजा वारदोली टीमला 13 मध्ये 35. हा बॉल अगदी खोलात टाकलाय, पंचांचं डिसिजन येणं बाकी. षटक क्रमांक 2 देखील इथे समाप्त झालाय. आता 12 मध्ये 35 बनवायचे देऊया संधी डीजेला. धन्यवाद. जवळजवळ 17.5च्या सरासरीने इथे 12 मध्ये 35 बनवायचे. 16 धावा धाव फलकावरती आहेत. कल्पेश स्ट्रायकिंग एंड वरती असतील. नॉन स्ट्राईकला अर्जुन पाहायला मिळतात नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. तिसरं षटक फेकण्यासाठी देखील आता गोलंदाज सज्ज पाहायला मिळतात, जिथे येणाऱ्या 12 मध्ये 35 धाव संख्या डिफेंड करायचे. शिरतेज नवीन गोलंदाज श्रीतेज असेल. ऑन साइडला हा फटका अगदी नॉनस्टॉप रिजन मध्ये कल्पेशच्या बॅट मधून आलाय चौकार. आता इथून दडपण असेल गोलंदाज शिरतेज वरती. पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय, जिथे आता 12ला 35 ची गरज असताना चौकार, म्हणजे आता 11 मध्ये 31 धाव संख्येची गरज. जिथे 17.5ची सरासरी राखायची होती, तिथे पहिल्याच बॉल वरती चौकार आला आणि इथून आता थोडस दडपण कमी होताना पाहायला मिळेल प्रत्येक षटकार चौकाराने जाणत्या राजा वारदोली टीम वरती. परंतु निर्धाव बॉल देखील फेकावे लागतील श्री गणेश गिरवले संघाला. हा ट्रॅकर बॉल, चेंडू बॅटला ब्रश झालेला. जर इथे स्लिप जर तैनात असती तर निश्चितच फलंदाज बाद होऊ शकले असते. शिरतेज नवीन गोलंदाज पाहायला मिळतात. डॉट बॉल इथून आलाय. श्रीतेज डॉट बॉल हाताळतायत. इथून डॉट बॉल निश्चितच प्रेशर बनवताना दिसतील जाणता राजा वारदोली टीम वरती. ते पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये मारण्याचा मानस, परंतु ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरचा बॉल. अवांतर स्वरूपात एक धाव. आता येणाऱ्या बॉल्स मध्ये 30 धावांची गरज आहे. श्रीतेज चांगली गोलंदाजी करतायत. चेंडू बराच काल हवेमध्ये, पॉइंटला क्षेत्ररक्षक जज करतायत. चेंडूने फिरकी घेतली आहे, एकच कंप्लीट तत्पूर्वी पाहायला मिळतीये. अजूनही इथून 29 धाव संख्येची गरज. आता येणाऱ्या 9 बॉल्स मध्ये 29 धाव संख्येची गरज असेल. 9 मध्ये 29. हा पहिला सामना इथून पाहायला मिळेल का जिथे चेस होणार नाहीये, धावा डिफेंड होतील. 9 मध्ये 29 साठीचा हा सामना. श्रीतेज पुन्हा एकदा. हा बॉल आता फ्लाय स्लिप मध्ये ट्रॅव्हल होतोय. अगदी बरीच मोठी गॅप होती, परंतु क्षेत्ररक्षकाने बॉलला अडवलंय. तत्पूर्वी 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जातात. बॅकअप अवेलेबल नाहीये आणि लगेचच तिसरी धाव, चोरटी धाव पाहायला मिळाली. 3 धावा. 3 धावा सहज कंप्लीट झाल्या. जिथे 29 ची गरज होती तिथे आल्या 3.
ऑफिशियल्स कडून आता तिथून कॉल आलाय. फलंदाज बाद आहेत. चौथी धाव घेत असताना अर्जुन 3 धावा तर मिळाल्यात. आठ मध्ये जिथे 9 ला 29 होते तिथे आल्या या 3 धावा. चौथी धाव घेत असताना अर्जुन बाद झाले. म्हणजे आता 8 मध्ये 26 ची गरज आहे. नवीन बॅटर समाधान. आता 8 मध्ये 26 धावसंख्येची गरज. इथे हा फटका बराच काल हवेमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतात. करणार नाहीयेत कोणती चुकी. झटका बसलाय. आणखी एक कल्पेश देखील आता इथून बाद. आता 7 मध्ये 26 ची गरज. डीजे सात मध्ये 26 ची गरज आहे. आणि आता नवीन बॅटर विनय दाखल झालेत. 7 मध्ये 26 ची गरज. विनय मध्ये देखील ताकद आहे. समाधान मध्ये देखील ते कॅलिबर आहे जिथून ते हे या धावा अगदी शेवटच्या षटकापर्यंत नेऊ शकतात. तर 7 मध्ये 26 ची गरज. चांगली गोलंदाजी हाताळतायत गोलंदाज. अगदी चेंडू अगदी बॅटच्या स्ट्रिकर वरती आदळलाय. निर्धाव बॉल. आता 6 मध्ये 26 ची गरज. धन्यवाद. आता 6 मध्ये 26 ची गरज आहे. आणि गोलंदाजी मार्कवर. समाधान स्ट्रायकिंग एंड वरती बारक्या या टोपण नावाने सुप्रसिद्ध गोलंदाज बारक्या. 6 मध्ये 26 डिफेंड करण्यासाठी. समोर समाधान. अगदी पहिलाच बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये होता. समोर अगदी क्षेत्ररक्षक जज करतायत. करणार नाहीयेत कोणती चुकी. आता इथून 5 मध्ये 26 ची गरज.
धन्यवाद. तर नवीन बॅटर 5ला 26 करण्यासाठी भावेश. आता 5 मध्ये 26 धावसंख्येची गरज आहे. सामना आता अगदी गिरवले संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय जाताना. अजूनही सामना संपला नाहीये. इथून फटकेबाजी अजूनही केली जाऊ शकते. भावेश साठीचा हा बॉल ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर, अवांतर स्वरूपात धाव. आता 5 मध्ये 25. 5 मध्ये 25 ची गरज असताना आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न, निर्धाव बॉल, डॉट बॉल इथून आलाय. तर 4 मध्ये 25. इथे बारक्या चांगली गोलंदाजी हाताळताना दिसतात. 26 डिफेंड करत असताना हा बॉल अगदी पंच पुनश्च एकदा आमच्याकडे वळतील. अवांतर स्वरूपात आणखी एक धाव. आता इथून 24 धाव संख्येची गरज असेल. 4 मध्ये 24. प्रत्येक बॉल वरती 4 षटकार. इथे आणखी एक वाईड बॉल. आता इथून 4 मधून 23. ऑन साइडला फटका तर खेचलाय, परंतु बराचसा उशीर आता इथून झालाय. एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. 23 ची गरज असताना आलेली ही एक सिंगल. आता इथून 22 धाव संख्येची गरज आहे. ऑन साइडला फटका. आता ताकदवर स्ट्रोक गेला सीमारेषा पार. 6 धाव संख्येसाठी षटकार. चला, ऑफिशियल तुमच्याकडे एक्स्ट्रा न्यू बॉल असेल तर तो द्यायचे. आणि स्पर्धेचे आयोजकांचा रोमन बैल तिकडे विजय संपादन केला. बिनजोडची शर्यत होती आणि तिथे बिनजोडचा मान अगदी आयोजकांचाच नंदी रोमन याने तिथे पटकावला. त्यांच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. डॉट बॉल 1 मध्ये 16 ची गरज. हा बॉल पुनश्च एकदा बराच काल हवेमध्ये बारक्या जज करतोय आणि जेल ड्रॉप. डॉट बॉल तिथून आलाय. चला, मानगाव टीम आपण लगेचच क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्या आणि गुंडगे संघ आपण सलामीची जोड साखळी देखील तयार ठेवायची.